श्री स्वामी समर्थ. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी अक्कलकोटला गेले होते. अक्कलकोटवरून मी छान अशी स्वामी मूर्ती आणलेली आहे आणि मी स्वामी मूर्तीची आज प्रतिष्ठापना करणार आहे. तर मी त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनत आहे. तर माझी मूर्ती मी तुम्हाला दाखवते. तर ही अशी स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे. तर ही मी आणली. तर ॲक्च्युली माझ्याकडं म्हणजे देवारा माझा खूप छोटा आहे ना, तर त्याच्या हिशोबाने मी ही मूर्ती आणलेली आहे. आणि ही मूर्ती मला खूप आवडली, बघता क्षणी खूप आवडली, म्हणून ही मूर्ती मी घेतलेली आहे. तर आज या मूर्तीची प्रतिष्ठापना मी करणार आहे. तर तुम्ही सगळे माझ्यासोबत राहा. स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे, ही स्वामीचरणी प्रार्थना. तर इथं स्वामींचा अभिषेक मी सर्वप्रथम करणार आहे. आपलं पंचामृत जे आहे ते अर्पण करून स्वामींचा अभिषेक होणार आहे. सर्वप्रथम पाणी, त्याच्यानंतर मध, दूध, दही, साखर असं पंचामृत एकत्र करून स्वामींचा अभिषेक मी केलेला आहे. आणि स्वामींची मूर्ती इतकी जी प्रसन्न आहे, जी बघून मला खूप आनंद होतो आहे. आणि मला आज खूप असं वेगळंच वाटतं आहे. स्वामी माझ्या घरी आलेले आहेत आणि मी आज त्यांचा अभिषेक करते आहे. स्वामींची प्राणप्रतिष्ठापना मी करणार आहे. तर माझ्या मनाला एक वेगळाच आनंद आहे. स्वामी माझ्या घरी आले आणि हे माझं मोठं भाग्य आहे. स्वामींनी स्वतः मला अक्कलकोटला बोलवून घेतलं. मी स्वतः गेले स्वामींच्या इच्छेप्रमाणे आणि स्वामींची मूर्ती मी आणली आणि आज मी माझ्या देवाऱ्यात त्याचं पूजन करणार आहे. याच्यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी काही नाही. ॲक्च्युली आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यालाच मी स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली, कारण आज गुरुवार येतो आहे ना आणि दुसऱ्या दिवशी स्वामी प्रकट दिन आहे. तर माझ्या मते मला असं वाटलं की गुरुवार स्वामींचा वार आहे आणि त्या दिवशीच आपण प्रतिष्ठापना करावी, म्हणून मी केली. आणि मला जेवढं माहिती आहे, माझ्याकडून जेवढं होतं आहे तेवढं करून मी स्वामींची प्रतिष्ठापना करते आहे. तर स्वामींचं जे प्रतिष्ठापना म्हणजे अभिषेक करताना स्वामींचं पुरुष सुक्त लावून मी अभिषेक केलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांची मूर्ती स्वच्छ अशी पाण्याने धुवून मी त्यांचा अभिषेक केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मूर्ती छानपैकी पुसलेली आहे आणि त्याच्यानंतर मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे. आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्यांच्या हृदयापाशी ठेवून मी प्राणप्रतिष्ठापनेचा मंत्र म्हटलेला आहे आणि त्याद्वारे मी प्राणप्रतिष्ठापना केली. त्याच्यानंतर मी स्वामींची आरती केली. धूप, आरती, दिवा, पूर्ण वातावरण एकदम छान झालं होतं आणि खूप आनंद वाटत होता मला. लोक गुढीपाडव्याला गाड्या घेतात, घरं घेतात, सोनं घेतात. माझ्या घरी स्वामी आलेले आहेत. माझा सोन्याचा दिवस आहे आज. तर माझ्याकडून काय चुकलं असेल तर मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.